नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, प्रियसी म्हणाली जिएंगे साथ साथ, तिच्या भावानेच प्रियकराचे तुकडे केले सात. ही घटना मुंबई येथे घडली असून रघुनंदन जितेंद्र पासवान वय वर्ष 21 हा मूळचा बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील कान्होली या गावचा रहिवासी असून तो आपल्या आईवडिलासह गावामध्ये राहत होता. त्याच गावामध्ये मोहम्मद सत्तार वय वर्ष 24 हा सुद्धा आपल्या आईवडील व 2 भाऊ बहिणीसह राहत होता. रघुनंदन हा वर्षभरापूर्वी बिहारच्या एका रुग्णालयामध्ये काम करत होता. तेथे त्याने एका मुलीला काही औषधे देऊन त्याने मदत केली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. सुरुवातीला त्या दोघांच्या मध्ये साधा संवाद सुरू झाला, पण वेळेनुसार त्यांची मैत्री अधिकच घट्ट बनत गेली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. नंतर हळूहळू ते दोघेही लपून छपून भेटू लागले. त्यांचे ते प्रेमप्रकरण वाढतच गेले. रघुनंदन हा शहरामध्ये शिकलेला, स्वाभिमानी व स्वच्छंदी विचारांचा मुलगा होता. तसेच तो मेहनती आणि प्रामाणिक सुद्धा होता. पण तो ज्या मुस्लिम मुलीवर प्रेम करत होता ती निरागस व वेगवेगळ्या परंपरा, रूढी आणि समाजाच्या मतभेदांना ओलांडून जीवनाच्या मूलभूत मूल्यांना अधोरेखित करणारी आहे. त्या दोघांनाही माहीत होते की त्यांचे नाते हे समाजांच्या परंपरांना धक्का देणारे आहे. जातपात आणि प्रतिष्ठेचा विषय अजूनही महत्त्वाचा मानला जातो. मुलीच्या आईवडिलांना आपल्या समाजाचा गर्व आहे, त्यांना आपल्या घराण्याचा अभिमान आहे व मुलीच्या बंडखोर स्वभावामुळे ते कायम तिला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत होते. रघुनंदन याचे कुटुंब शांत आहे, पण त्याला समाजाच्या दबावाचे भय आहे. त्यामुळे त्या दोघांनाही या प्रेमसंबंधामुळे कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुलीचे कुटुंब परंपरावादी असून आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला ते तयार नव्हते. रघुनंदनच्या घरातही याच गोष्टीला मोठे महत्त्व दिले जात होते. दोघांच्याही कुटुंबांना वाटत होते की त्यांचा धर्म आणि परंपरा ही धोक्यात येईल. तर इकडे हे दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते. त्या मुलीचे रघुनंदन सोबत फुलत असलेले प्रेम तिच्या घरच्यांना समजले होते. आपली मुलगी ही सांगूनही काही ऐकत नसल्याने तिचे कुटुंब तिच्यावर संतप्त झाले होते. तर मुलीच्या भावाने रघुनंदनला धमकावून आपल्या बहिणीचा नाद सोड, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली होती. पण तरीही ते दोघे त्यांच्या धमक्यांना काही जुमानत नव्हते. त्यांना हा अन्याय मान्य नव्हता. शेवटी रघुनंदन व त्याची प्रियसी या दोघांनी एकत्र मिळून त्याच्या कुटुंबांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटत होते की संवाद, परस्पर आदर आणि प्रेम हीच त्या अडथळ्यावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या सामंजस्यपणामुळे हळूहळू दोन्ही कुटुंबाचा दृष्टिकोन बदलेल. मात्र तसं काही झालं नाही. शेवटी गावातील प्रमुखाने मुलीच्या कुटुंबियाशी बोलून हे प्रकरण मिटवले. त्यानंतर त्या मुलीला तिचा भाऊ मुंबई येथे घेऊन गेला. ती मुलगी बिहारमधून मुंबई येथे आली असली तरी तिचा प्रियकर रघुनंदन हा तिच्या संपर्कात होता आणि हीच गोष्ट त्या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना खटकत होती. या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाकडून कडाडून विरोध होता. मात्र प्रेमात वेडा झालेला रघुनंदन याला तिच्याशिवाय काही चैन पडत नव्हती. गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवल्याने त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर प्रेमात अपयश आल्याने रघुनंदन हा कामाच्या शोधात पुणे या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी तो गेल्या 8 महिन्यापासून एका खाजगी कंपनीमध्ये काम करीत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी न जाता पुण्यावरून सरळ तो 31 ऑक्टोबर 2024 अंधेरी येथील एका आपल्या मित्राकडे गेला.
मुंबईला गेल्यानंतर रघुनंदन याने भाईंदरमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन करून सांगितले की मी मुंबईला आलो आहे, मला तुला भेटायचे आहे, मला तुला भेटायचं आहे असं रघुनंदन याने त्याला सांगितले. रघुनंदन व तिच्या प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यामुळे त्याच रात्री मोहम्मद सत्तार याने रघुनंदन याला भाईंदर येथील झोपडपट्टीत बोलावून घेतले. त्यानंतर रघुनंदन हा तिथे गेल्यानंतर मोहम्मद सत्तार याने रघुनंदन याला खूप दारू पाजली. दोघेही दारू पिल्यावर रघुनंदनने आपल्या प्रेयसीच्या भावाकडे प्रेमाचा विषय काढला. यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. आपल्या बहिणीच्या प्रेमाचा विषय काढल्याने मोहम्मद सत्तार याला रघुनंदन याचा भयंकर राग आला. रागाच्या भरात मोहम्मद सत्तार याने अचानक रघुनंदनवर धारदार सुरीने हल्ला केला. रघुनंदन हा मद्यधुंद अवस्थेत असताना मोहम्मद सत्तार याने धारदार सुरीने रघुनंदनचा गळा चिरला. रघुनंदन हा तडफडत काही क्षणातच जागीच मरण पावला. त्यानंतर यातून आपली सुटका करून घेण्यासाठी व पोलिसांना या घटनेचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोहम्मद सत्तार याने रघुनंदनच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी झोपडपट्टीतच मोहम्मद सत्तार याने रघुनंदनच्या मृतदेहाचे सुरीने हात, पाय, शिर व धड असे एकूण 7 तुकडे केले. ते तुकडे त्याने रंगाच्या रिकाम्या 4 बकेटमध्ये भरले. त्या 4ही बकेट वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशवीत भरून सीलबंद केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी मृतदेहाचे तुकडे असणाऱ्या बकेट घेऊन तो बाहेर पडला. ऑटोरिक्षाने तो बोरिवली पश्चिम येथील शेपाली गाव ते फिक्सी रिसॉर्टकडे जाणाऱ्या रोडच्या लगत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या जागेमध्ये गोराई गाव रिया किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पोहोचला. त्याने आजूबाजूचा कानोसा घेत गोराई जंगलातील झाडीझुडपात त्या 4ही गोणी त्याने फेकून दिल्या आणि तो आपला ऑटोरिक्षा घेऊन तिथून निघून गेला. अशा प्रकारे मोहम्मद सत्तारने रघुनंदन पासवान या तरुणाची क्रूरपणे हत्या केली. तर इकडे रघुनंदन हा दिवाळी या सणाला घरी येणार होता, म्हणून त्याचे आई वडील त्याची वाट पाहत होते. त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला, मात्र रघुनंदन याचा फोन बंद येत होता. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्याचे वडील पुणे येथे आले. तेथेही तो मिळून आला नाही. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अंधेरी मुंबई येथे दाखवत होते. त्याचे वडील जितेंद्र पासवान यांनी अंधेरी पोलीस स्टेशन गाठून आपला मुलगा रघुनंदन हरवल्याची तक्रार दाखल केली. अंधेरी पोलीस रघुनंदन पासवान या तरुणाचा शोध घेऊ लागले. 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारच्या वेळी गोराई बाबरपाडा येथील रहिवाशांना पोलीस ठाण्यात फोन करून कळवले की बोरिवली पश्चिम येथील शेफाली गाव ते फिक्सी रिसॉर्टकडे जाणाऱ्या रोडलगत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या जागेमध्ये दरिया किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला प्रचंड दुर्गंधी येत आहे. अशी माहिती मिळताच त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस ठाण्याचे एक पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूला न्याहाळून बघितले असता शेफाली दर्या किनारी रस्त्याच्या बाजूला जंगल सदृश झाडीमध्ये 4 प्लास्टिकच्या गोण्या मिळून आल्या. त्या गोण्यामधून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्या गोण्यातील एक गोणी उघडली असता पोलिसांना धक्काच बसला, कारण त्या प्लॅस्टिकच्या गोणीतील एका 20 लिटरच्या ऑइल पेंटच्या बकेटमध्ये मानवी अवयव, 2 हात व 1 शीर कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी लगेच ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. नंतर वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्षात पाहणी केली व इतर प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये बकेट बाहेर काढून पंचासमक्ष त्या उघडल्या असत्या. वेगवेगळ्या बकेटमध्ये मृतदेहाची एकूण 7 तुकडे कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी त्या मानवी अवयवाच्या तुकड्याचे बारकाईने निरीक्षण केले असता तो 20 ते 25 वयोगटातील तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे असल्याचे
पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या तरुणाच्या उजव्या हातावर RA असे अक्षर गोंडलेले असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या अंगावर गडद निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व काळ्या रंगाचे चामडी बूट घातलेले मिळून आले. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व अवयव गोळा करून त्यांचा पंचनामा केला व सर्व अवयव पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले. प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये 7 तुकड्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्याने गोराई परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. ही पथके मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती. तसेच मागील 15 दिवसात हरवलेल्या व्यक्तींची माहिती मुंबई पोलीस आयुक्तालय व मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व पोलीस स्टेशनकडून घेण्यात आली होती. गोराई पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना त्यांच्या अथक प्रयत्नाला यश आले. पोलिसांच्या खबऱ्याकडून भाईंदर पोलिसांना संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. भाईंदर पोलिसांच्या मदतीने आरोपी मोहम्मद सत्तार मोहम्मद हनीफ वय वर्ष 24 याला 13 नोव्हेंबर 2024 रोजी भाईंदर येथील झोपडपट्टी भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याला गोराई पोलीस ठाण्यात आणून मोहम्मद सत्तार याची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तो काहीही बोलत नव्हता. मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते केले. पोलिसांनी त्याला विचारले की तू इतक्या क्रूरपणे हत्या का केली. याबाबत सखोल विचारणा केली असता त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता हा गुन्हा का केला याची कबुली पोलिसांसमोर दिली. तसेच पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाच्या हातावर टॅटूने RA अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीवर प्रेम होते तिचे नाव A अक्षरावरून सुरू होते. त्यामुळे रघुनंदनने दोघांच्या नावाची पहिली अक्षरे एकत्र करून RA असा टॅटू काढून घेतला होता. टॅटूवरून मृत तरुणाची ओळख पटल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. गोराई पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सत्तार मोहम्मद हनीफ वय वर्ष 24 याला रघुनंदन जितेंद्र पासवान या तरुणाच्या हत्येप्रकरणी 13 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास अटक केली असून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.